नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ब्रह्मानंद शिंदे शारदा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. तर मी सुरुवातीला थोडीशी माझी ओळख करून देतो. मी तर करंट अफेअर्स हा आजचा आपला लेक्चरचा विषय आहे. तर या क्षेत्रात मी बऱ्याच वर्षांपासून काम करतोय. याआधी मी काही मॅगझिनला ॲज अ को एडिटर टाईप सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कसल्या कसल्या प्रकारची क्वेश्चन, कंबाईनची एक्झाम असेल, MPSCची एक्झाम असेल किंवा इव्हन UPSC सुद्धा करंट असेल, याला कशा पद्धतीने आपल्याला करंट टॅकल करायचं आहे, कुठल्या अप्रोचने आपल्याला जायचं आहे, ह्या करंटचं महत्त्व काय ह्या एक्झाम्समध्ये, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आहे, त्या ॲनालिसिसचं काय महत्त्व आहे, हा एक एक मार्क आपल्याला कसा पुढे घेऊन जातो. जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी आताच अभ्यास सुरू केलाय, त्यांच्यासाठी करंट किती महत्त्वाचा आहे, किंवा इव्हन जुने विद्यार्थी आहेत ज्यांना आता ते ऑलरेडी काही जॉब करतायत किंवा पोस्ट होल्डर आहेत, तर त्यांना कमी वेळेत करंटचा कसा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे ही गोष्ट असेल, किंवा आपल्याला विविध सेक्शन असेल तर सेक्शनमध्ये वाईज आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, किंवा करंट वाचताना ओव्हरऑल आपल्याला कसा अप्रोच ठेवायचा आहे, तुमची जी काही ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा करंट खूप महत्त्वाचा आहे. हे विविध अँगल असतील, आपल्याला किती वेळ द्यायचा आहे, कुठली सोर्सेस वापरायचे आहेत, करंटचं जवळपास सगळ्या बाजूंनी आपण या लेक्चरमध्ये विचार करणार आहोत. आता आपल्याला भविष्यामध्ये काही दिवसांमध्ये आपली MPSCची प्रिलिम आहे, त्याच्यानंतर गट ब ची, क ची, या ज्या काही सगळ्या प्रिलिम आहेत, याच्या दृष्टीने आपल्याला राहिलेला जो वेळ आहे त्यामध्ये सुद्धा, किंवा ओव्हरऑल ज्या मुलांना 1-1.5 वर्ष अभ्यास करून नंतर एक्झाम द्यायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा करंट कसं टॅकल करायचं आहे हे पाहण्याचा आपण या लेक्चरमध्ये प्रयत्न करणार आहोत. तर मी करंटमध्ये तर काम केलेच आहे, त्यासोबत MPSC असेल, UPSC असेल, कंबाईन असेल, या सर्वांच्या मेन्स सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रिलिमला आणि मेन्सला कशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात, आणि इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला करंट कसं महत्त्वाचं आहे हे आपण सगळं इत्थंभूत माहिती या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर सुरुवात करूयात करंट अफेअर्स या शब्दावरून. तर करंट अफेअर्स आपल्याला जे काही 6 ते 7 सब्जेक्ट आहेत, प्रत्येक प्रिलिमला असतील, मेन्सला असतील, त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे करंट अफेअर्स. बाकीचे जे मुद्दे आहेत ते मोस्टली स्टॅटिक आहेत, किंवा त्यांचा जो सिलेबस आहे तो फिक्स असतो. त्यामध्ये नवीन गोष्टी यायच्या चान्सेस खूप कमी आहेत. म्हणून काय होतं, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना त्यामध्ये ॲडव्हान्टेज मिळतं. ही आता जी गोष्ट सांगतोय ती नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे. तर त्यांना ह्या सब्जेक्टचा कसा फायदा होईल हे आपण पाहिलं पाहिजे. तर आपला करंटचा जो सब्जेक्ट आहे तो थोडा डायनेमिक किंवा चेंज होणार आहे. बाकी सब्जेक्ट आहेत ते स्टॅटिक आहेत, किंवा जे फिक्स त्यांचा सिलेबस आहे. तर डायनेमिक करंट असल्यामुळे काय होतंय, सर्वांनाच हा भाग वारंवार वाचावा लागतो किंवा दरवर्षी वाचावा लागतंय, म्हणून तो त्याला करंट अफेअर्स म्हणतायत. मग जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना हे जे काही प्रिलिमचे 15 मार्क असतील किंवा मेन्सचे 10 मार्क असतील, यामध्ये ॲडव्हान्टेज घ्यायचा चान्स असतो. कारण पहा, तुम्ही MPSC मध्ये तुम्ही रिझल्ट जर पाहिले असतील तर 1 मार्कावर जवळपास हजार मुलं असतात. म्हणजे तुम्ही 2 मार्क जरी एखाद्या सब्जेक्टमध्ये जास्त घेतले तर तुम्ही जवळपास 2000 अशा मुलांना मागे टाकू शकता की जे तुमचे ॲक्च्युअल कॉम्पिटिशन आहे, ज्यांनी मेन्स दिलेली आहे किंवा जे कट ऑफच्या जवळ आहे. म्हणून करंट अफेअर्स हा जो काही सब्जेक्ट आहे तो न्यू मुलांसाठी पहिलं तर, किंवा जे नवीन आहेत, ज्यांनी आता सुरुवात केली आहे, ज्यांनी बाकी सब्जेक्ट त्यांचा खूप जास्त भर नाही आहे, किंवा करंटमध्ये ज्यांना एज घ्यायचे त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे. कारण त्यात 1-2 जरी क्वेश्चन तुम्ही लीड घेतलं तरी तुम्हाला प्रिलिम पास होण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. हे झालं नवीन मुलांच्या अँगलनी. बाकी जे काही जुने विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबत सुद्धा काय होतंय, बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्यांचा अभ्यास त्यांचा झालाय, त्यांची PYQ सोडून झालेले आहेत, त्यामध्ये जवळपास त्यांना सॅच्युरेशन लेवल आली आहे. मग आता थोडेसे मार्क कशात वाढवायचे किंवा कशात कमी होऊ द्यायचे नाहीत, तर तो सब्जेक्ट आहे आपला करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी. तर मग ते विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचंय, त्यांनी कसे यामध्ये मार्क वाढायचे हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि तिसरा एक गट आहे ज्यांना खूप कमी वेळ आहे, जे ऑलरेडी वर्किंग आहेत. मग कमी वेळामध्ये त्यांना करंट अफेअर्स टॅकल करायचंय, 1 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स घ्यायचंय, सगळं तुमच्याकडं 8 दिवस आहेत, तर तुम्ही मग कसा अप्रोच केला पाहिजे, कुठले टॉपिक्स केले पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला या लेक्चरमधून, या आतल्या जे काही अनालिसिस वगैरे आहे, प्रिडिक्शन आहे, यातून तुम्हाला कळणार आहे. तर यातील दुसरा पार्ट आहे तो म्हणजे अनालिसिस. करंटचं अनालिसिस म्हणजे काय,
तर तुम्ही जर अभ्यास केला असेल किंवा इयरबुक जर पाहिलात, येऊन त्रैमासिक तुम्ही जे वाचत असाल, तर त्यामध्ये जवळपास एक 15 तरी टॉपिक आहेत करंट. आणि सुरुवात होते आपली मोस्टली राजकीय, आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीने. पण आपल्याला वाचताना सुद्धा आपण असंच बुक वाचणार आहोत का? आपल्याकडे तेवढा वेळ आहे का? कॉस्ट बेनिफिट रेशो हा किती महत्वाचा आहे करंटमध्ये? ह्या गोष्टींसाठी आपल्याला अनालिसिस करणं महत्वाचं आहे. अनालिसिस म्हणजे काय? तर कुठल्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन येत आहेत, ते किती येत आहेत, कुठल्या डेप्थला येत आहेत. मग आपल्याला जर 10 पैकी 5 टॉपिक करण्यासाठी वेळ आहे, तर आपल्याला कुठली 5 टॉपिक करायचे आहेत, हे आहे तुमचं अनालिसिस. अनालिसिस हे खूप महत्वाचं आहे. मी आलोय सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत अभ्यास करतोय, हे चालणार नाही. अभ्यास तर करायचाच आहे, पण महत्व कशाला द्यायचं आहे, सुरुवातीला कुठला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, ते म्हणजे अनालिसिस. तर आपण पाहिलं एक एक मार्काला हजार विद्यार्थी आहेत. जर तुमचं अनालिसिस चुकलं तर तुमचा अभ्यासाची डायरेक्शन चुकणार आहे आणि त्यातून मार्क्स कमी होतील. निगेटिव्ह बोलत नाही, पण अनालिसिसचं काय महत्व आहे हे त्यातून लक्षात घ्यायचंय. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स पडले पाहिजेत. पुढे मग ह्या अनालिसिस मधूनच आपल्याला लक्षात येतंय की ह्या ठराविक टॉपिक मध्ये ह्या ठराविक सपोज पुरस्कार घेतलेत, तर ठराविक पुरस्कारांवर तुम्हाला क्वेश्चन येत आहेत. मग त्या पुरस्कारांमध्ये डीप जाणं, त्याच्या आजूबाजूचे जे काही त्याचे भाऊबंद आहेत असे पुरस्कार सुद्धा तयार करणं. अभ्यास तर सगळ्यांचाच करायचा आहे, पण ज्यावेळी तुम्ही रिव्हिजनला जाणार आहोत, त्या रिव्हिजन मध्ये कुठले टॉपिक करायचे आहेत त्यासाठी आपलं एक स्वतःचं सुद्धा प्रिडिक्शन असणं खूप महत्वाचं आहे. मी तर अनालिसिस केलेलं आहे, पुढे त्यातून तुम्हाला कळेलच. पण स्वतःचाही तुम्ही वेळ असाल, तुम्हाला जर पुढच्या वर्षीची एक्झाम देणार असाल तुम्ही, तर तुम्ही स्वतःचं अनालिसिस करणं प्रत्येक क्वेश्चन पेपरचं मागच्या 4-5 वर्षांचं हे खूप गरजेचं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण 2024 मध्ये झालेले जे काही गट क आणि गट ब याची पूर्व परीक्षा असेल त्यांचे 15 क्वेश्चन, आणि 23 ला जी त्यांची एकत्रितरित्या जी पूर्व परीक्षा झाली होती त्याचे 15 क्वेश्चन, असं जवळपास 45 क्वेश्चनचं अनालिसिस या लेक्चरमध्ये केलेलं आहे. तर मग हे जे काही 45 क्वेश्चन आहेत ते आपण 10 ते 15 जवळपास पॉइंट्स मध्ये, जे रेग्युलर आहेत सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला हे पॉइंट बघायला मिळतील, यामध्ये आपण त्याचं अनालिसिस केलंय की बा 24 आणि 23 ला पुरस्कार असतील तर त्यांचे किती किती क्वेश्चन आलेत. गट क ला 2 क्वेश्चन आलेत, गट ब ला पूर्वला 2 क्वेश्चन आहेत, आणि त्यांची एकत्रित झाली तिला सुद्धा 3 क्वेश्चन आलेत. तर ह्या क्वेश्चन पाहून तुम्हाला काय कळतंय, तर पुरस्कार हा जो टॉपिक आहे हा खूप महत्वाचा आहे. सध्याचा ट्रेंड पाहता तो खूप महत्वाचा आहे. तर मी हे जे काही टॉपिक आहेत हे लावताना पहा, पुस्तकामध्ये तुम्हाला हे टॉपिक ह्या रचनेनुसार दिसणार नाहीत, पण लावताना मी त्यांनी किती वारंवार त्यावर क्वेश्चन येत आहेत, किती जास्त क्वेश्चन येत आहेत, यानुसार हे टॉपिक अरेंज केलेले आहेत. तर इथं पहा, पुरस्कार असेल यात 2 आणि 3 क्वेश्चन आले आहेत. नियुक्त्या असतील, निधन आणि वार्ता, आता हे जवळपास व्यक्तींवर असणाऱ्या एकत्रित असणाऱ्या गोष्टी आहेत. तर वाचताना सुद्धा त्या अँगलने वाचायचे, यांच्यावर सुद्धा 2 क्वेश्चन आले आहेत. योजना आणि उपक्रम असेल, ऍक्च्युली यानंतर हा टॉपिक यायला पाहिजे, त्यामध्ये सुद्धा प्रत्येक एक्झाम मध्ये जवळपास 2 क्वेश्चन आले आहेत. क्रीडा असेल त्यात भर पडतोय, 3 असे क्वेश्चन दिसत आहेत. अंतराळ आणि संरक्षण असेल, पहिल्या घडामोडी पहा, पहिल्या घडामोडींवर सुद्धा सध्या भर आपल्याला दिसतोय. याचबरोबर परिषदा संमेलन असतील, विविध अहवाल असेल त्यामध्ये सुद्धा एक क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर दिनविशेष असतील, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आणि जसे जसं त्यांचं वेटेज किंवा येणारे क्वेश्चन्स कमी झालेत वर्षानुसार तसं आपण अरेंज केलं आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं आहे, सुरुवात हे जे काही घटक आहेत आपले यांच्यापासून करायचे आहे आणि शेवट तिकडे करायचं आहे. पुस्तक घेतलं, टॉप टू बॉटम वाचलं, मार्क्स पडतील पण गॅरंटी नाही, कारण रिव्हिजनला सुद्धा तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. तर मग रिव्हिजन देताना सुद्धा किंवा कमी वेळ असेल तर कुठले टॉपिक आधी वाचायचे हे कळण्यासाठी हे अनालिसिस खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही स्वतःला असंच 2022-21 हे सुद्धा अनालिसिस करू शकता. पुढे जे काही लेक्चर्स येतील घटक वाईज, म्हणजे पुरस्कारावर असेल, नियुक्त्यांवर असेल, घटक वाईज लेक्चर येतील, त्यामध्ये आपण अजून काही वर्षांचा समावेश, 5-6 वर्षांचा समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्याला बालकी खाल जे म्हणतात एकदम मायन्यूट लेवलला जाऊन आपण त्याचं अनालिसिस करणार आहोत. यातून एकच घ्यायचं की आपण अभ्यास करताना आपल्या अनालिसिसचे जे काही टॉपिक आहे त्यानुसार अभ्यास करायचा आहे. तर त्यातील एक एक घटक आपण घेऊयात. पहिला घटक आहे पुरस्कार, आणि आता आपण जे काही क्वेश्चन दिले आहेत ते कुठल्या एक्झामला आले आहेत आणि ते एक्झाम कधी झाली हे सुद्धा आपण
इथं लिहिलंय, तुम्ही पाहू शकता. 2024 2023 ला गट ब ला क कशात आले हे सुद्धा दिलेलं आहे. तर पुरस्कारामध्ये पाहूयात. पहिला जो प्रश्न आहे, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता दिली? हा जो क्वेश्चन आहे कसा आहे, पद्म पुरस्कार असतील. पद्म, पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण हे जे काही पुरस्कार आहेत त्यांच्यावर विचारलंय. आणि यात काय विचारलं गेले तर किती पुरस्कारांना मान्यता दिली, म्हणजे संख्येवर विचारलेलं आहे. नॉर्मली किती पद्मविभूषण किती लोकांना मिळाले, महाराष्ट्रातील कुणाला मिळाले असं विचारलं जातं. तर इथं संख्या विचारली, म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला पद्म पुरस्कार आणि त्यात मग किती जणांना मिळालाय, तुम्ही सगळे तर लक्षात ठेवू नाही शकणार, 132 असतील. मग स्ट्रॅटेजिकली जायचे. फर्स्ट ज्यावेळी जाल त्यावेळी पद्म विभूषण जे काही आहेत 5-6 जण ते लक्षात ठेवायचे, आणि पद्मश्री वगैरे जे आहेत त्यातील महाराष्ट्रातील कोणाला मिळाले, खास करून मराठी माणूस असेल कोणी त्यांना मिळाले खास करून, हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा क्वेश्चन आहे, 2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर नोबेलवर हा प्रश्न आहे. आणि अजून एक क्वेश्चन आहे, क्वांटम कण किंवा पुंज कणांवरचा हा क्वेश्चन आहे. हा सुद्धा नोबेल संदर्भातच आहे. हा रसायन मधील असेल, हा फिजिक्स मधील असेल. तर यामध्ये आता कसं जायचंय, तर इथं काय विचारलं गेलंय, कोणाला देण्यात आलाय, म्हणजे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांची नावं विचारली गेलेत. आणि इथे त्या शास्त्रज्ञाने ज्या गोष्टीचा शोध लावलाय त्याबाबतचा जो शब्द आहे पुंजकण, याबाबत विचारला गेलेला आहे. उत्तर आहे ते आपण स्टारने मार्क केलेले आहेत. ह्या लेक्चरमध्ये उत्तर काय आहेत सध्या ते महत्वाचं नाही, प्रश्न कसे येतात ते आपल्याला पाहायचं. आता नोबेल पुरस्कार जर आपल्याला यावेळी वाचायचा झाला तर आपण पाहिलं, नॉर्मली आपण नाव पाठ करतो, रसायनशास्त्रात कुणाला मिळाले, फिजिक्स मध्ये कुणाला मिळाले. याच्या पुढे थोडंसं जायचं. आता या क्वेश्चनला पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी नक्की कशाचा शोध लावलाय, त्यातील महत्वाची टर्म काय. इथं जसं पुंजकण आहे त्याप्रमाणे त्यातील काही महत्वाचे शब्द असतील ते सुद्धा तुम्हाला आता लक्षात ठेवायचे आहेत. इव्हन जर हे नोबेल साहित्यातील असेल तर त्या व्यक्तीनं काही महत्वाची कला किंवा साहित्य कृती केलेली असते, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढे क्वेश्चन येईलच आपल्याला. हा, पुढील पैकी कोणकोणत्या साहित्यकृत्या जॉन फासे किंवा फॉसे यांच्या आहेत असं विचारलं गेलेलं आहे. तर काय आहे, त्यांना नोबेल साहित्यातील वगैरे असेल मिळालेलं आहे, तर मग त्यांच्या साहित्य कृती विचारल्या गेल्या आहेत. तर आपल्याला नावं लक्षात ठेवायचे, नंतर त्यांनी काय कार्य केले ज्याच्यामुळे त्यांना नोबेल मिळालाय ते लक्षात ठेवायचं आहे. आणि काही बाबत हे जे काही त्यांच्या कृती आहे, साहित्य कृती आहेत, त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाले एवढे सगळे बुक्स कसे लक्षात ठेवायचे, तर अभ्यास करताना कॅटेगरी वाईज जायचं. पहिले नाव लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, नंतर त्यांचे काय काम आहे ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. हे रिव्हिजन बाय रिव्हिजन तुम्हाला पाठ होणार आहे. पहिल्याच वेळेस वाचलं आणि सगळं लक्षात राहिलं असं कोणी नाही. आपण स्वामी विवेकानंदांच्या लेवलचे नाही आहोत, असाल तर खूपच छान. तर मग हे कसं लक्षात ठेवायचंय, तर तुम्ही ज्यावेळी PYQचा अभ्यास कराल त्यावेळी तुम्हाला उत्तर पाहायची सवय लागेल. जे जुने विद्यार्थी असतात त्यांना काही प्रश्न उत्तर माहित नसेल तरी सोडवता येतात. तर काय येतात, कारण त्यांनी जास्तीत जास्त एक्झाम दिल्यात, जास्तीत जास्त क्वेश्चन पाहिलेत. तुम्ही जर सुरुवात करत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम द्यायचा कॅटेगरीत बसत नाहीत, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही जास्तीत जास्त PYQचा अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल करंटचे तर रिपीट होत नाहीत, पण त्यांचं उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला प्रश्न वाचूनच कळतं. आता मी 100% आपण सांगू शकत नाहीत, पण याचं उत्तर पहा. 3 साहित्य दिलं होतं त्यांचं आणि उत्तर होतं अ ब क. म्हणजे माझं तरी ऑब्झर्वेशन आहे, मोस्टली जर खूप अवघड क्वेश्चन असेल तर त्याचं उत्तर वरील सर्व अशा प्रकारचं असतं. आता हे माझं अनालिसिस आहे, तर यामध्ये मॅक्झिमम वेळा ते बरोबर येतं. असं तुम्ही ज्यावेळी PYQ सोडवाल त्यावेळी तुमचं जे काही अनालिसिस असेल ते तुम्हाला एक्झाम मध्ये कामाला येणार आहे. आणि ही रिस्क कधी घ्यायची, ज्यावेळी तुमच्या बाकीच्या गोष्टी बरोबर आहेत आणि तुम्हाला वाटतंय की अजून अटेम्प्ट वाढवायचा आहे, त्यावेळी अशा क्वेश्चनची रिस्क घ्यायची. पण त्यासाठी तुमचं अनालिसिस PYQ पाहणे खूप महत्वाचं आहे. पुढचा आहे, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आता आपण काय पाहिलं, पद्म पुरस्कार किती जणांना दिलेत, नंतर आता पद्मविभूषण आपण बोललो की जे काही 5-6 जण असेल त्यांची नावं लक्षात ठेवायची, महाराष्ट्रातील वगैरे कोण असेल ते महत्वाचे आहेत. आता त्यांचं काय विचारलं की त्यांचं क्षेत्र विचारलं. पहा, या क्वेश्चन मधून आपल्याला काय कळतंय की महत्वाचे जे पद्मविभूषण आहेत नाव ती लक्षात ठेवायची,
पण त्या कशाशी संबंधित आहेत, नुसता वरवरचा अभ्यास चालणार नाही, त्यांचं क्षेत्र सुद्धा खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने हे पुरस्कार वाचताना आपल्याला मायन्यूट गोष्टी कुठल्या लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवायचंय. याचबरोबर आता हे पद्म आलं, नोबेल पुरस्कार आलं, हे दोनच येणार आहेत का एक्झामला? नाही. यामध्ये कुठपर्यंत जायचं आपण हे पाहिलं तर यांच्या सोबतच यांचे भाऊबंद जे असतील, अजून बाकीचे जे काही ऑस्कर पुरस्कार असेल किंवा महाराष्ट्र संदर्भात घेतलं तर महाराष्ट्र भूषण असेल किंवा लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार असेल, असे जे काही जे महत्वाचे किंवा राष्ट्रीय पुरस्कार असेल चित्रपटांबाबतचे, दादासाहेब फाळके पुरस्कार असेल, तर हे पुरस्कार सुद्धा यासोबत आपल्याला करायचेच आहेत. पण ह्या क्वेश्चन मधून आपल्याला ते कुठल्या डेप्थ पर्यंत करायचंय, कुठली नावं लक्षात ठेवायची हे कळतंय. पुढे अशोक चक्र कुणाला मिळाले यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कार क्वेश्चन आले. तुम्हाला म्हटलं ज्ञानपीठ पुरस्कार आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार सोबतच दादासाहेब फाळके पुरस्कार आहे. मग हे दोन पुरस्कार करताना आता इथं मराठी साहित्यिक कोण असं विचार, तुम्हाला म्हटलं मी की महाराष्ट्र किंवा मराठी लोक यांना जर पुरस्कार एखादा मिळाला असेल तर खूप महत्वाचे होतात ते, हे एक लक्षात ठेवायचं. आणि आता ह्या पुरस्कार वाचताना फक्त नावं लक्षात ठेवायची का तर नाही, यावेळी जे काही क्वेश्चन आले त्यामध्ये हे पुरस्कार कुठल्या वर्षी स्थापन झालेत, कुठल्या वर्षीपासून सुरू झालेत, त्या पुरस्कारांमध्ये काय काय देण्यात येतं, म्हणजे किती लाख रुपये देण्यात येतात. दादासाहेब फाळके ज्ञानपीठ पुरस्कार असेल तर काय सरस्वतीची प्रतिमा देण्यात येते, दादासाहेब फाळके पुरस्कार असेल तर सुवर्णकमळ देण्यात येत आहे किंवा किती 15 लाख देण्यात येतात. तर हे कम्पॅरेटिव्हली हे जे काही दोन पुरस्कार आहेत ज्ञानपीठ सोबतच दादासाहेब फाळके पुरस्कार असेल, हे कम्पॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे. पुन्हा सांगतो, स्थापन वर्ष, त्यात काय मिळतंय, कुणाला मिळाले आहेत, आतापर्यंत महाराष्ट्रातील किती लोकांना मिळाले आहेत, आणि आता जर मिळालं असेल मराठी वगैरे साहित्यिक असतील तर हे सुद्धा लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि अशोक चक्र वगैरे असेल, हे जे पुरस्कार असतात हे ज्यावेळी मिळतात खूप कमी मिळत असतात किंवा काही वर्षांनी मिळत असतात, तर ज्यावेळी मिळतात तर ते जर महाराष्ट्रातील व्यक्ती वगैरे असतील तर ते खूप महत्वाचे ठरतात. पुढील टॉपिक आहे नियुक्त्या. पुरस्कार पाहिले, त्यातील कुठले महत्वाचे पुरस्कार अजून आपल्याला करायचे तेही पाहिले. तर नियुक्त्यांबाबत पाहूयात. पहिला प्रश्न आहे, नोव्हेंबर 24 अखेर आशियाई डेव्हलपमेंट बँक किंवा ADB चे अध्यक्ष कोण होते? दुसरा क्वेश्चन आहे, लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 24 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ह्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं. काय होतं, नवीन माणसाची नियुक्ती केली, कधी कधी सपोज 5 फेब्रुवारीला नियुक्ती झाली असेल तर ते 4 फेब्रुवारी पर्यंत कोण होते असा सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, हे एक लक्षात ठेवायचंय. दुसरं, आता इथं आशियाई डेव्हलपमेंट बँकचे अध्यक्ष विचारले असतील तर यासोबतच बाकी मग तुम्हाला असेल वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, न्यू डेव्हलपमेंट बँक असेल, यांच्या बाबत जर काही चेंजेस झालेले असतील, नवीन सदस्य आलेले असेल किंवा नवीन अध्यक्ष निवड झाली असेल तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय. फक्त ADBचं लक्षात ठेवायचंय नाही, त्यासोबत हे सुद्धा लक्षात ठेवायचं. दुसरं, तर लोकपाल पॉलिटीमधील किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनल मधील खूप महत्वाचं पद आहे. लोकपाल असतील, महाधिवक्ता असतील किंवा उपराष्ट्रपती, राष्ट्रपती असतील, यांचे जर निवड झाले असतील ते तुम्हाला पाठच ठेवायचंय, कारण ते खूप महत्वाचं आहे. पुढे राष्ट्रीय घडामोडी. लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? प्रश्न वाचताना सुद्धा व्यवस्थितच वाचाय, योग्य आहेत अयोग्य आहेत हे पाहायचंय. आता हा क्वेश्चन ज्यावेळी पहा, केंद्रशासित प्रदेश, केंद्रशासित प्रदेशांमध्ये ज्यावेळी संख्या कमी जास्त होते किंवा 2 केंद्रशासित प्रदेश एकत्र घेतले जातात किंवा काही एकाचे 2 केंद्रशासित प्रदेश केले जातात, असे चेंजेस ज्यावेळी होतात त्यावेळी त्यांवर क्वेश्चन याची चान्सेस असतात ते खूप वाढतात. मग त्यातील जर डिव्हिजन झालं असेल तर मग काय होतंय, सगळ्यात मोठा आहे तो चेंज होतो, सगळ्यात छोटा आहे तो चेंज होतो, आकार आणि नंबर चेंज होतात. तर मग फायनली किती केंद्रशासित प्रदेश झाले, त्यात सर्वात मोठा कुठला, सर्वात छोटा कुठला, या गोष्टी लक्षात ठेवणं आणि त्यांवर मग क्वेश्चन प्रेडिक्ट करणं हे अभ्यास करताना खूप महत्वाचं आहे. त्यावेळी काहीतरी चेंजेस झाले असणार म्हणून हा क्वेश्चन आलेला आहे.
यासाठी तुम्हाला करंट वाचणं आणि त्याचं अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. पुढे निधन वार्ता व चर्चेतील व्यक्ती हा सुद्धा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे. काय क्वेश्चन आहेत पाहूयात. तर बी.एन. गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पुढे उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते? आता पहा, चर्चेतील व्यक्तींबद्दल आपण आधी काय काय विचारले गेले, तर त्यांचं काही टोपण नाव असेल, त्यांची खूप मोठी कलाकृती असेल, साहित्य कृती असेल, त्यांचं आता पहा त्याच्या पुढे गेले ते त्यांचं घराणं काय आणि ते कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत. म्हणजे आपण काय करतो, व्यक्ती आहे, टोपण नाव वाचलं, कुठल्या आहेत काय वाचलं, फक्त हे नाही, त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल अजून त्यांचं क्षेत्र काय आहे, ते कुठल्या गायक वगैरे असतील तर कुठल्या घराण्याचं आहे हे पाहणं आता गरजेचं आहे. एक एक पॉइंट पुढे जायचं आपण आधी जे वाचले त्याचे. पुढे योजना, उपक्रम, विविध ऍप्स आणि मोहिमा असतील याबद्दल आपण पाहूयात. प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पीएचडी विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बिमरेन उपक्रम सुरू केला होता? तर ज्यावेळी योजना वगैरे आपण पाहतो किंवा विविध उपक्रम असतील तर जे वंचित घटक आहेत, खास करून महिलांसाठी काही असेल, लहान मुलांसाठी असेल, वृद्धांसाठी असेल आणि आता इथं स्टुडंटसाठी असेल, या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. तर त्याबाबत सेंट्रल गव्हर्नमेंटने काही उपक्रम सुरू केले असतील, खास करून पीएम मोदीजी असतील किंवा मोठी व्यक्ती ज्यावेळी एखाद्या योजनेचा खूप गाजावाजा होतो, एखाद्या ऍपचा खूप गाजावाजा होतो, तर अशी ऍप आणि योजना लक्षात ठेवायच्या. तशा हजारो योजना येणार आहेत, सगळ्या लक्षात ठेवणं गरजेचं नाही, फोकस या गोष्टींवर करायचा आहे. तर काही वेळा तुम्हाला कुठला उपक्रम आहे असं विचारलं जातं. इथं काय विचारले तुम्हाला, कोणत्या संस्थेने सुरू केलाय. तर वाचताना तो उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलाय हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे कोणत्या क्षेत्राशी, आता संस्था विचारली, आता क्षेत्र विचारत आहेत. स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे. तर तुमचं दिल्ली असेल, दिल्लीच्या राजकारणावर जर नॉर्मली करंट अफेअर किंवा पेपर वाचताना लक्ष असेल तर तुमच्या लक्षात येईल की तिथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा तिथलं वातावरण, पोल्युशन आहे. तिथं पहा इव्हन ऑड फॉर्म्युला सुद्धा वापरलेला आहे. ज्यावेळी केजरीवाल तिथं सीएम होते त्यावेळी त्यांनी हे बरेच उपक्रम हाती घेतले होते. तर तिथला पोल्युशन किंवा हवा प्रदूषण हा घटक दिल्ली बाबत महत्वाचा आहे. हे जर आपल्या डोक्यात असेल तर स्विच दिल्ली याचं उत्तर काढण्यामध्ये तुम्हाला मदत झाली असते. पण काय, करंटचा अनालिसिस किती महत्वाचा आहे, तुम्हाला एखादी गोष्ट जर वाचलेली जरी नसेल तरी तुम्ही तिचं उत्तर काढू शकताय. पुढे खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी, पहा वंचित ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या असतात, अरुणोदयी 2.0 ही योजना सुरू केली. तर राज्य विचारलं आहे. तर राज्य जर नॉर्मली विचारली गेली तर नॉर्थ ईस्टची जी राज्य असतील, दिल्ली असेल, एनसीटी, जम्मू काश्मीर असेल, ही राज्य किंवा आपलं स्वतःचं महाराष्ट्राबाबत काही असेल, या गोष्टी विचारायचे चान्सेस जास्त असतात. पुढे केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते? तर हा ज्यावेळी क्वेश्चन आले असेल त्याच्या आधीचे जे काही 1-2 वर्ष असतील त्यामध्ये गव्हर्नमेंट तर्फे काही महत्वाचे अभियान चालवले जातात मोठाले. सपोज 2022 ला 75 वर्ष आपली पूर्ण झाली होती स्वातंत्र्याची, तर मग त्यावेळी काही मोठ्या योजना आल्या होत्या. मग त्यांचे सब योजना काय आहेत यावर सुद्धा आपलं लक्ष ठेवणं महत्व आहे. त्यातीलच ह्या एक असेल तर ह्या योजना महत्वाच्या आहेत आणि त्यामध्ये मंत्रालय विचारले गेले. आपण पाहिले तर राज्य असेल, मंत्रालय असेल, हे विचारलं जाते. नॉर्मली आपण संघटनचे समृद्धी काय वगैरे वाचतो, पण घाईमध्ये ते कोणी सुरू केलंय हे विसरायला होतं आपल्याला, तर त्यावर लक्ष ठेवायचं. पुढे पाहूयात. 2020च्या लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने, आता इथं पहा मंत्रालय बाकी ठिकाणी विचारलं, इथं ऑलरेडी दिलंय असं, कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलंय? आता हे कृषी मंत्रालय असतील किंवा तुम्हाला सांगितलं पीएम मोदीजी असतील, मोठ्याले लोक किंवा मोठाले जे मंत्रालय आहेत यांनी सुरू केलेले जे काही योजना आहेत त्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने
जागरूक वोटर मोहीम सुरू केली आहे. तर आपल्याला वोटर दिनही विचारला जातोय, बहुतेक पुढे क्वेश्चन आहे 25 जानेवारी वगैरे असेल. तर मग ह्या वोटर दिनी आपण ज्यावेळी करंटचा अभ्यास डायरेक्ट इयरच्या एंडलाच करायचा नाही. तुमचे जे काही महत्वाचे दिवस आहेत त्या दिवशी त्या गोष्टी वाचणं खूप गरजेचं आहे. जागतिक वोटर दिन आहे, सपोज युवा दिन असेल किंवा प्रजासत्ताक दिन असेल, स्वातंत्र्य दिन असेल, एन्व्हायरमेंट डे असेल, ओझोन डे असेल, हे त्या दिवशी वाचणं खूप महत्वाचं आहे. करंटचा वाचतानाचा जो काही ऍटिट्यूड आहे किंवा अप्रोच आहे हा खूप महत्वाचा आहे. करंट ही फक्त वर्षातून एकदाच हातात घ्यायची गरज नाही किंवा वस्तू नाहीये. तर त्या दिनी कोण काय करतं हे खूप महत्वाचं आहे पाहणं. तर त्यातील ट्विटरने हे केलं होतं. आता हा अचानक जर क्वेश्चन विचारला तुम्हाला येणार नाही. ज्याने त्या दिवशी वाचलेलं आहे त्यांना कदाचित हे क्लिक होऊ शकतं. पुढे आहे क्रीडा. बऱ्याच मुलांचा किंवा इव्हन माझाही हा आवडता विभाग आहे. पण मला सुद्धा काय व्हायचं, खूप अभ्यास असून सुद्धा यातील प्रश्न टॅकल करायला प्रॉब्लेम जायचा, कारण अनालिसिस कमी पडायचं. आपण काय, आपल्याला क्रिकेट आवडतं, क्रिकेटवर भली माहिती करून पीएचडी करून ठेवतो, पण त्यात कशावर क्वेश्चन येतोय. आता क्रिकेटवर प्लेअरच्या जर्सीवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, कुणी हॅट्रिक घेतली यावर क्वेश्चन येऊन गेलाय. अशा ज्या काही रिअरली होणाऱ्या घडामोडी आहेत त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं. त्याचबरोबर काय काय पाहायचं ते आपण पाहूयात. तर ऑस्ट्रेलियन ओपन यावर क्वेश्चन विचारला गेलाय. पुरुष आणि महिला एकेरीचे जे काही विजेते आहेत यावर विचारलं गेलाय. सरळ सरळ प्रश्न आहे. वर्षभरात पहा तुमची ऑस्ट्रेलियन ओपन असेल, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन. लक्षात ठेवताना तुमचा जगाचा नकाशा जर समोर असेल तर तुम्हाला लक्षात येईल खालून वर जायचं. ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, इंग्लंडमधील विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन अशा ह्या स्पर्धा वर्षभरात एकामागे अनुक्रमे एक होतात. तर मग यांमध्ये एकेरीचे विजेतेपद, दुहेरीचे विजेतेपद हे आपल्या लक्षात तर ठेवायचेच आहे. यासोबत कुठली यातली स्पर्धा आहे ही खूप जुनी आहे, कुठली खूप नावाजलेली आहे, या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवायच्यात. याबरोबर आता जर पुढे क्रिकेटवरचा क्वेश्चन आहे, त्यामध्ये स्टेडियम आणि कुठं आहे ते, कोणत्या नावाचं हे विचारलं गेलं आहे, सिटी. तर मग ते तुम्ही विम्बल्डन मध्ये सुद्धा करू शकता. हे जे काही ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन होतंय, विम्बल्डन होतंय, हे कुठल्या ग्राउंडला होतंय त्यांची नावं लक्षात ठेवा. किंवा कुठलं त्यांचं कोर्ट असतं. तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी क्ले कोर्ट म्हणजे मातीचं कोर्ट असतं त्यावर खेळलं जातंय, काही ठिकाणी टर्फ वगैरे त्या टाईपचं असतं, काही ठिकाणी ग्रास कोर्ट असतं. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ते सुद्धा जोड्या लावायला तुम्हाला पुढे येऊ शकतात. तर हे वाचताना जे काही 4 आपले महत्वाच्या टेनिस स्पर्धा आहेत त्यातील विजेते तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत. पुढे पॅरिस ऑलिम्पिक वरचा क्वेश्चन आहे. भारतीय संघाचे प्रायोजक कोण आहेत? आपण पहा, नॉर्मली आता जर पॅरिस ऑलिम्पिक याबद्दल वाचलं, मग ऑलिम्पिक मध्ये आपले कोण गेलं होतं, कोणी ध्वज सांभाळला होता किंवा आपल्याला कितवा नंबर आला होता, तर पहिले 3 कुठले देश यामध्ये आले होते, त्यांना जास्त गोल्ड मिळाले, इथपर्यंत तर आपण पाहतोच. याच्या पुढे जाऊन त्यांनी प्रायोजक कोण होतं विचारलाय. आता हा तसा अवघड क्वेश्चन आहे. तुम्हाला मी मागाशी एक ट्रिक सांगितलंय, खूप अवघड क्वेश्चन असेल तर त्याचं शक्यतो उत्तर हे सोपं असतं. कारण प्रश्न काढायच्या अँगलने जर तुम्ही विचार केला तर हा प्रश्न चुकवायला जाणं किंवा तेवढा वेळ तो काढताना देणं हे कोणी करत नाही. शक्यतो सर्व हे त्याचं उत्तर आहे. पण हे माझं अनालिसिस आहे, तुम्हाला किती रिस्क घ्यायची त्यावर अवलंबून आहे की तुम्हाला हे सोडवायचं की नाही. पुढे पॅरिस ऑलिम्पिक वरच पुन्हा पण क्वेश्चन आलाय. त्यातच खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदके जिंकले आहेत? पहा, क्वेश्चन अवघड आहे. आपण काय म्हटलंय, पहिला, दुसरा, तिसरा हे आपण नाव लक्षात ठेवतो, पण त्यांनी किती गोल्ड मिळवले हे आपण कधी लक्षात ठेवायचं नाही. म्हणजे एक स्टेप आपल्याला फक्त पुढे जायचं. पहिले जे काही 3-4 असतील त्यांची किती गोल्ड आहेत आणि आपण ऍक्च्युली किती गोल्ड किंवा किती पदं मिळवली हा आकडा सुद्धा लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. पुढे कोणत्या जोड्यांमध्ये शहराची नावे आणि तेथील क्रिकेटचं ग्राउंड, मगाशी उल्लेख केला होता पहा, यांची योग्य जुळणी केलेली आहे. आता हे ग्रीन पार्क स्टेडियम असतील, एम ए चिदंबरम स्टेडियम असतील, ही क्रिकेट ग्राउंडची नाव आहेत आणि इंदोर, बेंगलोर, कानपूर ही सिटीची नाव आहेत. कुठली योग्य आहेत असं विचारलंय. तर हा क्वेश्चन पहा,
नॉर्मली आपण क्रिकेटची मॅच पाहतो, T20 असेल तर 4 तास कमीत कमी, आणि वन डे असेल तर 7-8 तास तरी आपण ती मॅच पाहतो. तर नुसती मॅच पाहून आपण त्यांना ऍक्च्युली रन करतो का? नाही. तर मग त्याचे जे काही ब्रेक्स आहेत त्यामध्ये तुमचा करंटचा जो अप्रोच मी म्हटलं तो कसा असायला पाहिजे. तर आता सपोज आपण महिलांचं विश्वचषकची फायनल आपण जिंकली 1-2 दिवसापूर्वीच, तर मग ती पाहताना आपल्या टीमची कॅप्टन कोण आहे, कोच कोण आहे, कुठल्या स्टेडियम, सपोज डी वाय पाटील स्टेडियमला ती मॅच झाली तर ती कुठं झाली आहे, ह्या स्टेडियम असेल. त्याचबरोबर कुठली स्टेडियम जगातील सगळ्यात मोठं स्टेडियम कॅपॅसिटीने असेल, सगळ्यात छोटं असेल, सगळ्यात नवीन कुठलं झालंय, आपल्या देशातली सगळ्यात मोठं स्टेडियम कुठलं आहे, ह्या गोष्टी ती मॅच पाहतानाच आपण सर्च करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला फक्त मॅच आरडाओरडा करून जिंकवणं हे तर महत्वाचं आहेच, पण तुमचं ते जे नॉलेज आहे त्याबद्दलचं यात सुद्धा वाढ होणार आहे. आणि तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे, चार चौकात बोलण्यासाठी जी काही कॉन्फिडन्स आहे तो सुद्धा त्यातून वाढतोय. करंट अफेअर्स हे फक्त एक्झामसाठीच नाहीये, मार्क पाडायचेच आहेत, पण करंट अफेअर्सचा बाकी तुमच्या जीवनात सुद्धा कसा उपयोग होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर खेळाला जर आपण वेळ देतच आहे, त्यासोबत त्याबद्दल तेवढी आत्मीयतेने माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे बॉल असेल, बॅट असेल, त्यांचे काय डायमेन्शन आहेत, क्रिकेटच्या पिचचं काय डायमेन्शन आहे, ग्राउंडचे काय डायमेन्शन असतात, महिलांच्या क्रिकेटमध्ये बाउंड्री छोटी असते की मोठी असते, बॉलचं वजन कमी जास्त असतं का, या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि ते आपण मॅच बघताना आरामात शिकू शकतो, पाहू शकतो. करंट हा फक्त अभ्यासच नाही तर आनंद घ्यायचा सुद्धा विषय आहे. तर सपोज तुम्हाला ह्या गोष्टी माहित नाहीतच, तर काही गोष्टी तुम्ही लॉजिकने जाऊ शकता. आता अहिल्यादेवी होळकर असतील, त्यांचं घराणं जर तुम्हाला माहित असेल तर हा प्रश्न तुमचा बरोबर येऊ शकतो. आता बेंगलोरचं एम चिन्नास्वामी स्टेडियम असेल, ज्यांना क्रिकेट माहिती की या ग्राउंडची ड्रेनेज सिस्टम जगातली वन ऑफ द बेस्ट ड्रेनेज सिस्टम पैकी आहे. इव्हन एम ए चिदंबरम, तुम्हाला पी चिदंबरम जरी माहित असतील कुठले आहेत तामिळनाडूचे, तरी तुम्ही ही जोडी बरोबर करू शकता. याबरोबर बाकीचे ग्राउंड आहेत ते कुठे कुठे आहेत हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. पुढे खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, आता पुरस्कारामध्ये पण येईल आणि खेळाच्या रिलेटेड सुद्धा आहे. तर खेल रत्न पुरस्कार असतील, हे खूप महत्वाचा पुरस्कार आहे, किंवा द्रोणाचार्य पुरस्कार वगैरे जर कोणाला मिळाले असतील तर हे पुरस्कार आपल्याला पाठच असायला हवेत. यावेळी नाव विचारले तर पुढच्या वेळी ह्या पुरस्कारामध्ये पुरस्काराचं स्वरूप काय आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, किंवा महाराष्ट्रातील कोणाकोणाला मिळालाय हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर खेलरत्न पुरस्कारासोबत बाकी विस्डेन वर सुद्धा आलेला आहे. सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडले गेले, तर रवींद्र जडेजा असतील. हे मोठे पुरस्कार आहेत, यात तर चूक व्हायलाच नको आहे. यासोबत अवघड क्वेश्चन मध्ये काय येत आहे, तर डेव्हिस कप हा कुठल्या खेळाशी संबंधित आहे वगैरे असले क्वेश्चन आपल्याला येत आहेत. आणि आपलं नॉलेज हे खूप कमी आहे, आपल्याला वाटतं खेळाचं खूप माहित आहे, पण आत्ताचा विचार करून बघा. सपोज हॉकी महिला टीम आहे, आता क्रिकेट आपण जिंकलोय म्हणून तुम्हाला हरमनप्रीत कौर ही आपली कॅप्टन हे माहित असेल, पण आता महिला टीमची कॅप्टन कोण आहे, आपली पुरुष टीमचा कॅप्टन कोण आहे हॉकीचा, फुटबॉल टीमचा कोण कॅप्टन आहे हे आपल्याला माहित नसतं. ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजेत. पुढे 21 ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे, काय विचारलंय पहिला. कदाचित त्यानंतर 21 जिंकणारे बाकी झाले असतील, पण पहिला कोण विचारलाय त्यांनी हे महत्वाचं आहे. तर प्रश्न वाचणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता राफेल नदालवर दुसरा प्रश्न सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. फ्रेंच ओपन सर्वात जास्त कोणी जिंकले, ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे ते सर्वात जास्त वेळा कोणी जिंकले आहे, असे क्वेश्चन तुम्ही क्रिएट करून सुद्धा अभ्यास करू शकता. पुढे आहे अंतराळ आणि विज्ञान आणि संरक्षण. तर यामध्ये काय काय विचारलं गेलं पाहूया. कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे सॅटेलाइट मिशन किंवा स्वॉट लॉन्च केलं असं विचारलं गेलं. तर जे काही महत्वाची मिशन आहेत तर ते कुठल्या देशांनी, कुठल्या महत्वाच्या, नासा, इस्रो या ज्या काही संस्था असतील यांनी केलं हे तर आपण पाठच असायला पाहिजे. इस्रो, नासा यांनी काही महत्वाच्या गोष्टी लॉन्च केल्या असतील, किंवा मोठाली क्षेपणास्त्र लॉन्च केलेले असतील, किंवा खूप जादा संख्येने उपग्रह एकदाच पाठवलेली असतील, अशा ज्या काही मोठ्या घटना आहेत त्याबाबतचे जे काही नंबर आहेत हे आपल्याला पाठ असायला हवेत. पुढे आहे सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या संघाचे घोषवाक्य कोणते होते. आपल्याला माहित आहे संरक्षण मध्ये दोन देशांमधील ज्या काही लष्करी कसरती किंवा कवायती आहेत एकत्रित ज्या केल्या जातात, त्यांचे नौदल असतील, लष्कर असेल, वायुदल असेल, या आपण
त्यांच्या जोड्या लावायला मागं आलेल्या आहेत त्या आपल्याला पाठच पाहिजेत. तर मग सूर्यकिरण कोणाची आहे, हँड इन हँड कोणाची आहे, हे आपल्याला पाठ असायला हवं. त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन ते नौदल, वायुदल आणि लष्कर यांपैकी कोणाची आहे आणि मग त्यांचं घोषवाक्य काय आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. किंवा नौदलाचं वगैरे जे काही मोठं वगैरे असेल प्रत्येक संस्थेचा, हा सुद्धा आपल्याला पाठ असणं महत्वाचं आहे. पुढे कोणत्या संस्थेनं आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय कीव मॉस्को संवाद स्थापन केला आहे? तुम्ही जर कधी आण्विक ह्या जर टॉपिकचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला लक्षातच यायला पाहिजे की IAEA ही जी संस्था आहे ही जगभरामध्ये सगळ्या आण्विक गोष्टीवर लक्ष ठेवते. तर हा करंटचा तर प्रश्न आहेच, त्यासोबत तुम्हाला एखाद्या गोष्टीचं नॉर्मल नॉलेज असणं, एक जनरल नॉलेज असणं, त्याच्यातून सुद्धा हे तुम्ही उत्तर काढू शकता. IAEAचं मग याचं हेडक्वार्टर वगैरे कुठं आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहून घ्यायचे, त्याचं काम काय आहे हे सुद्धा पाहून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला ते पुढच्या वेळी कामाला येईल. पुढे आहे अल मोहम्मद अल हिंदी हा पहिला नौदल सराव कोणत्या 2 देशांमध्ये झाले आहे? आपण मागच्या याच्यात पाहिलं की 2 देशांमधले सराव आपल्याला माहित असणं, याच्या सोबतच एखाद्या देशातून आपल्याला रेस्क्यू मिशनसाठी कुठले मिशन केलेले आहेत, अफगाणिस्तानमधून लोक माघारी आणण्यासाठी किंवा बाकीच्या ठिकाणून जिथं जिथं प्रॉब्लेम आले, सिरिया वगैरे असेल, इथून मागे आणण्यासाठी आपण कुठले कुठले मिशन केले आहेत हे मिशन सुद्धा लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. पुढे परिषदा संमेलन याबद्दल पाहूयात. आता इथं नाम समिटवर जर प्रश्न विचारला आहे की कुठे आयोजित केलं होतं, खूप सरळ सरळ क्वेश्चन आहे. तर आपल्याला नाम असेल, सार्क असेल, या ज्या काही आपल्या महत्वाच्या संस्था असेल भारतासंबंधी वगैरे, तर यांमध्ये कुठले नवीन देश ऍड झालेत किंवा कुठं परिषदा झाल्यात हे माहिती असणं महत्वाचं आहे. पुढे 2022 साली आयोजित अखिल भारतीय राजभाषा दिनाचे आयोजन कोणत्या शहरात झालं आहे? त्या वेळचे जे काही महत्वाच्या परिषदा असतील त्यांची जागा माहित असणं गरजेचं आहे. पुढे आहे अहवाल व निर्देशांक. तर यामध्ये अन्न व कचरा निर्देशांक अहवाल 24 प्रसिद्ध करणारी संस्था विचारली आहे. तर निर्देशांक वाचताना तो कशा संदर्भात आहे आणि कुठली संस्था त्याला प्रकाशित करते, प्रसिद्ध करते, या गोष्टी वाचायच्याच आहे. तर UNEP आता युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम असेल, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, हे खूप महत्वाच्या संस्था आहेत. त्यांचे जे काही निर्देशांक आहेत ते तर आपल्याला माहितीच पाहिजे. ऍग्री रिलेटेड एखादा निर्देशांक असेल, बुक निर्देशांक असेल, या गोष्टी आपल्याला पाठच असायला हव्यात. कोणती संस्था अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असं रिपोर्ट, हा खूपदा येऊन गेलेला क्वेश्चन आहे, प्रथम वगैरे एनजीओ आहे हे काढतं, हे आपल्याला माहितच पाहिजे. मग यामध्ये जे काही महत्वाचे पॉईंट आहेत ते कशा कशाचा अभ्यास करतं, या 2-4 गोष्टी माहिती असणं, किती शहरांचा अभ्यास करतं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पुढे आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडी व संघटना. यामध्ये आपल्याला आफ्रिकन युनियनवर क्वेश्चन आलाय, त्याचं अँथम विचारलं गेलेलं आहे. तर या सोबतच युरोपियन युनियन असेल, मग तिचं काय अँथम आहे किंवा तिच्यामध्ये या दोन्हीमध्ये किती देश आहेत, त्यांचं हेडक्वार्टर कुठं आहे, या गोष्टी आपल्याला वाचणं खूप महत्वाचं आहे. तर आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन किंवा अजून गोष्टी असतील सार्क, यांमध्ये जर एखादा देश ऍड झाला असेल किंवा कमी झाला असेल तर त्यांवर प्रश्न यायचे चान्सेस खूप जास्त असतात. किंवा प्रजासत्ताक दिनी आपल्याकडं कुठल्या देशाचे अध्यक्ष आले आहेत, मग त्या देशावर क्वेश्चन येऊ शकतो. अशा गोष्टी तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. पुढे मालदीव विषयी प्रश्न येऊन गेलेला आहे. तर आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत त्यांच्यामध्ये जे काही महत्वाच्या घटना होत असतील, आता बांगलादेशमध्ये सरकार पडलं आहे किंवा नेपाळमध्ये काही गोष्टी चालू आहेत, मग जिथं टर्मोइल चालू असतो तिथं मग नवीन येणारे अध्यक्ष कोण आहेत वगैरे, यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. यावरून तुम्ही हे 2-3 देश कुठ्यावर ज्यांच्यावर प्रश्न येतील हे प्रेडिक्ट करू शकता. पुढे आहे चर्चेतील पुस्तके. तर इंडियन नेव्ही ऍट 75 रिमिनिसिंग द वॉयज या पुस्तकाचं लेखक विचारलेलं आहे. तर पुस्तकाचे लेखक करताना जे काही मोठी मोठी नावं आहेत, तुम्हाला चर्चेतील वाटतील ही खूप महत्वाची नावं आहेत, तर त्या लोकांची बुक्स कुठले आलेले आहेत हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. पुढे वोटर दिन बद्दल आपण बोललो, तर सगळे दिन, आता हा खूपच नॉर्मल क्वेश्चन होता, हे दिन कधी साजरे होतात?
तुम्हाला मी म्हटलं त्या त्या दिवशी त्या त्या दिवसाचा जो काही महत्वाचा दिन साजरा केला जातो तो त्याचा मोटो काय आहे, थीम काय आहे, सध्या ह्या गोष्टी आपल्याला पाहणं खूप महत्वाचं आहे. यामध्ये ओझोन डे असेल, एन्व्हायरमेंट डे असेल, अजून तंबाखू रिलेटेड डे असेल, आंतरराष्ट्रीय डे असेल, किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं ही 10 वर्ष कशासाठी डेडिकेट केलेली आहे, अशा गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तंबाखू दिनावर आलाय तंबाखू निषेध दिन पुरस्कार 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेनं WHO वर क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय राज्याला निवड केली आहे असं यावर विचारलेलं आहे. तुम्हाला म्हटलं जागतिक आरोग्य संघटना असेल, WTO असेल, ह्या खूप महत्वाच्या संघटना, यांनी जर काही केलं तर त्यावर आपल्याला लक्ष द्यायचंच आहे. पुढे पहिल्या वहिल्या घडामोडी हे सुद्धा आज सध्या खूप महत्वाचं आहे. प्रत्येक सेक्शन मध्ये ज्या काही फर्स्ट टाइम होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या महत्वाच्या गव्हर्नमेंटनी आपल्या देशाने किंवा PM मोदी असतील यांनी जर स्पेसिफिकली तिथं इनॉग्रेशन केलं असेल तर त्या घटना खूप महत्वाच्या असतात, एवढं लक्षात ठेवायचं. आता राष्ट्रपती आहेत, PM सांगितलं तसं राष्ट्रपती सुद्धा महत्वाचे आहेत. तर यांनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्व शांती बुद्धविहारचे उद्घाटन केले हे विचारलं गेले त्यांनी. तर हे का विचारलं गेलंय, ते उद्घाटन करणारी व्यक्ती त्या खूप महत्वाचे असतात. राष्ट्रपती असतील, PM असतील, यांनी जर काही उद्घाटन केलं असेल आणि ते पहिलं असेल तर हे आपल्याला पाहायचंच आहे. भारतातील पहिले लव्हेंडर फार्म, तुम्हाला मी म्हटलं नॉर्थ ईस्ट असतील, दिल्ली, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र हे स्टेट क्वेश्चन विचारण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. दुसरा आहे भारतातील पहिल्या सोन्याच्या ATM चे उद्घाटन. पहा, वाचतानाच अशी एखादी गोष्ट तुम्हाला जर वाटली का हा ही इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला अभ्यासातून आतून येतंय, तर हे प्रश्न पाहणं खूप गरजेचं आहे. पुढे COVID-19 हा जुना क्वेश्चन आहे. महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा आणि कोठे आढळला? तर ह्या पहिल्या वहिल्या घडामोडी लक्षात ठेवणंही सोपं असतं आणि त्यात मार्क्स घेणंही खूप सोपं आहे. तर ह्या सोडायचे नाहीयेत मार्क अजिबात. पुढे आहे इतर. काही प्रश्न असतात जे 1 किंवा 2 क्षेत्रांमध्ये सुद्धा येऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये मिक्सचर विचारलं असतं, त्यांना आपण इतर मध्ये घेतो. तर इथं पुढीलपैकी कोणत्या अभ्यासासाठी अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत? तर रणजित गुहा यांचे बुक्स विचारले जाऊ शकतात, पण इथं त्यांचा अभ्यास कशात आहे हे विचारलं गेलंय म्हणून तो इतर मध्ये आलाय. तर पुन्हा एकदा पहा, जी काही नावाजलेली नावं आहेत त्यांच्या बाबतचं काही करंट मध्ये आलं तर ते आपल्याला लक्षातच ठेवायचंय. पुढे आहे कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलार फ्लोअर मिल या उपक्रमासाठी पेटंट मिळालंय? आणि शेवटचा आहे की भारतातील शहरांची 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडिया कंपनी सोबत करार केले गेलेले अशी कंपनी विचारलेली आहे. तर इतरचे हे जे क्वेश्चन आहेत हे तसे अवघड आहेत. 2-3 क्वेश्चनच्या मागे जाण्यासाठी अजून जास्त पुस्तकं वाचणे किंवा जास्तीत जास्त वाचणे याच्या मागे जास्त जायचं नाही. पहिले आपल्याला काही 7-8 किंवा 10 क्वेश्चन बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतर जे काही अवघड क्वेश्चन आहेत यांना जायचंय. हे टॅकल कसे करायचे हे तुम्हाला अभ्यासातूनच कळणार आहे किंवा आपण जे काही अजून पुढे अनालिसिस घेणार आहोत त्यात आपण प्रयत्न करू की इतर क्वेश्चन पर्यंत आपल्याला कसं पोहोचायचंय. तर यात आपण आता करंटचं महत्व पाहिलं, त्याच्या अनालिसिसचं महत्व पाहिलं. मागच्या 2-3 वर्षात जे काही 45 क्वेश्चन आहेत त्यांचं आपण अनालिसिस पाहिलं. त्यासोबत करंट करण्यासाठी काही मुलांना प्रश्न पडतात. त्यातील पहिला आहे की किती कालावधीचं करंट आपण वाचलं पाहिजे. त्यामध्ये मोस्टली मागचे जे काही 9 महिने ते 1 वर्ष आहे यातील घडामोडी पहिलं तर खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा या करायच्या आहेत आणि त्यानंतर पुढचे जे काही मागचे म्हणजे जे काही 6 महिने आहेत त्यांचं करंट आपल्याला करायचं आहे. जवळपास 1.25 वर्ष ते 1.5 म्हणजे मागच्या ह्या जे एक्झाम असतील तर मागच्या जून पासूनचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. त्यात म्हणाल तुम्ही सर की एवढा वास्ट अभ्यास आपण करायला आमच्याकडे वेळ नाही, तर मग तुम्ही काय करायचे, आपण आता अनालिसिस पाहिले त्यातली जे काही घटक आहेत ते पहिले मागील एका वर्षभरातले पाहायचे, त्यानंतर त्याच्या आधीचे पाहायचे. म्हणजे आपल्याला पूर्ण वाचत जायचं नाही, जे महत्वाचे घटक आहेत ते फोकस करायचे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे सगळं वाचणं गरजेचं आहे. यातील पुढचा क्वेश्चन येतो, तर काही घटना आहे
आता सपोज 26 जानेवारीला कुठले अध्यक्ष आपल्याकडे आले असतील किंवा राष्ट्रीय पुरस्कार असतील, खेळ पुरस्कार असतील, पद्म पुरस्कार असतील, हे दरवर्षी दिले जातात. तर मग जर आपण 2 किंवा 1.5 वर्षाचा अभ्यास केला तर ते डबल होतात. तर मग त्यावेळी आपल्याला कशावर फोकस करायचा आहे, तर सध्याचे जे वर्ष आहे ते आपल्याला पहिलं पाठ करायचं आहे आणि वेळ मिळाला ते पाठ झाल्यानंतर तर मग त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे, पण फोकस करायचा आहे सध्याच्या गोष्टींवर. कालावधीनंतर दुसरा प्रश्न पडतो की कुठले सोर्स आहेत किंवा कुठली बुक्स वाचायचे आहेत. तर तुम्ही रेग्युलर जर करंट वाचन असाल, दिवसाचा काही 15-20 मिनिट किंवा अर्धा तास वाचत असाल तर खूप छान काम आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी एखादं स्टँडर्ड इयर बुक वाचलं पाहिजे, आणि वेळ आहे तर मागील काही त्रैमासिके आणि इयर बुक या गोष्टी वाचणं गरजेचं आहे. आणि त्या कशा वाचायच्या आहेत, तर अनालिसिस मधले जे घटक महत्वाचे आहेत त्यानुसार गेलं पाहिजे. म्हणजे बुकमध्ये दिलेलं आहे राष्ट्रीय किंवा राजकीय, आधी तिथून वाचून सुरुवात करायची नाहीये. वेळ कमी आहे तर तुम्ही महत्वाचे टॉपिक आधी वाचून मग जसा वेळ मिळेल तसं बाकीचे टॉपिक कव्हर करायचे आहे. किती मार्क्स यामध्ये आपण पाडू शकतो किंवा कसे ते वाढवले जात आहेत, तर नॉर्मली तुमचा एक ऍव्हरेज अभ्यास असेल तर 7, 8, 9 एवढे मार्क तुम्हाला पडू शकतात. पण त्याच्या पुढे जायचं असेल तर मग अनालिसिस नुसार तुम्हाला जायला पाहिजे, आणि मागील सुद्धा जे काही 1-1.5 वर्ष आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायला पाहिजे, तर तुमचे पुढचे क्वेश्चन असतील ते वाढतील. त्याचबरोबर त्यांची मॅक्झिमम रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. आणि रिव्हिजन करताना सुद्धा जे महत्वाचे टॉपिक आहेत, म्हणजे अनालिसिस पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अनालिसिस संदर्भ येतो, त्या अनालिसिस नुसारच तुमचे रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. त्या टॉपिक नुसार जाणं खूप गरजेचं आहे. पहिले मिनिमम मार्क कव्हर करणे आणि त्याचसोबत नंतर 1-1, 2-2 मार्क वाढवत जाणे. 15चे 15 येणं खूप डिफिकल्ट गोष्ट आहे, कारण की आपण पाहिलं इतर मध्ये जर 1-2 क्वेश्चन आली तर ती टॅकल करणं अवघड जाते, किंवा घाईमध्ये आपलं एखादं क्वेश्चन चुकतंय तर तुम्ही 10-12 आलं तर तुम्ही खूप एक्सलंट लेवलला गेलात असं आपण समजू शकतो. याच्या बरोबरच करंटचा अप्रोच कसा असायला पाहिजे, तर मी सांगितलं की आज एखादा जर महत्वाचा दिवस असेल किंवा एखादी गोष्ट महत्वाची इस्रो काही लॉन्च करत असेल, एखादी महत्वाची वर्ल्ड कपची मॅच चालू आहे, तर त्या गोष्टी चालता चालता तुम्ही लक्षात ठेवला तर त्या खूप लॉंग टाइमसाठी तुमच्या लक्षात राहतात. आजच ती गोष्ट केली तर ती वर्षभर लक्षात राहते. तुम्ही जर अचानक इयरबुक आल्यावरच करंटकडे गेले तर तुम्हाला गोष्टी पाठ करणं किंवा त्यातून मार्क्स पाडणं खूप अवघड जातं. म्हणून दिवसाला तुम्ही 15 ते 20 मिनिटं, नॉर्मली तुम्ही चहाला जाता, गप्पांना जाता किंवा स्क्रीन टाइम ज्याला म्हणतो, तुम्ही मोबाईल वापरता तर वापरा, पण चांगल्या गोष्टींसाठी वापरा. 15 ते 20 मिनिटं जरी तुम्ही त्या दिवसाच्या करंटला दिली तर तुम्हाला वर्षभराचं करंट करण्यासाठी, नंतर रिव्हिजन देण्यासाठी खूप वेळ मिळेल, आणि करंट वाचताना अजिबात तुम्हाला डिफिकल्ट जाणार नाही. तर हा अप्रोच ठेवला तर तुम्हाला तुमचं नॉलेज वाढणार आहे, तुम्हाला बोलण्यासाठी जास्त पॉईंट तुमच्याकडे राहणार आहे, तुमचा दिवसाचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार आहे. आणि जर करंटमध्ये तुम्ही कॉन्फिडंट असाल तर बाकीच्या सब्जेक्टमध्ये सुद्धा कॉन्फिडन्सनी मार्क्स पडतात. आणि करंटवर लक्ष असेल तर तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टमध्ये सुद्धा, आता सपोज राष्ट्रपती निवडणूक बद्दल करंटमध्ये आलंय तर मग राष्ट्रपती पॉलिटिक मध्ये जाऊन वाचणं हे महत्वाचं आहे. सपोज आता अवकाळी पाऊस पडतो, ह्या वर्षी नोव्हेंबर मध्ये सुद्धा पाऊस चालला आहे, तर मग वेस्टर्न डिस्टर्बन्सेस काय आहेत, अरबी समुद्रात तापमान वाढलेत, ही गोष्ट काय आहे, ह्या गोष्टी माहिती करत जाणं हे खूप महत्वाचं आहे. हे करंटच्या अप्रोचनी बिल्ट होत आहे. म्हणजे तुम्ही करंटचा अप्रोच ठेवला, तुम्हाला पॉलिटी कळते, तुम्हाला जिओग्राफी कळते, तुम्हाला एन्व्हायरमेंट सुद्धा कळते. म्हणून करंटला फक्त 10-12 मार्क न बघता त्याच्या पलीकडे सुद्धा तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, बाकीच्या सब्जेक्ट मधले जे काही प्रिडिक्शन असेल त्या सुद्धा, त्यासाठी सुद्धा करंटचा अनालिसिसचा वापर करणं खूप महत्वाचं आहे. तर आजच्या ह्या लेक्चर मधून, या अनालिसिस मधून तुम्हाला 1 पॉईंट जरी मिळाला, त्यातून 1 मार्क जरी मिळाला, तरी तुम्ही 1000 मुलांना जवळपास मागे टाकू शकता. तर तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी जास्तीत जास्त मार्क पडावेत, तुम्हाला पोस्ट मिळाव्यात, हीच माझी अपेक्षा आहे. आणि या लेक्चर मधून तुम्हाला काही ना काही फायदा झाला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि पुढे येणारे जे काही अनालिसिस लेक्चर आहे त्यातून सुद्धा तुम्हाला एक तरी पॉईंट देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर पुढील तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या ऑफिसर बनण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.